तिच्या चेहऱ्यावर काळजी उमटली, कारण ती जाणून होती की त्यांच्या टूर आणि प्रमोशन्समुळे तो खूप थकला होता. तू माझ्या खांद्यावर झोपायचा प्रयत्न करतोयस का? तिला त्याचं डोकं आपल्या उजव्या खांद्यावर जाणवलं. नोप, तो म्हणाला आणि पीचा टोकदार उच्चार केला. अरे, जर खरंच थकलास तर तुझ्या बँडच्या लोकांना घरी पाठव ना. किंवा तू. ती बोलता बोलता थांबली, कारण तिला लक्षात आलं की ती काय म्हणणार होती. किंवा काय? तो म्हणत तिचं डोकं वर केला. त्यांचा चेहरा फक्त काही इंचावर आला. किंवा तू माझ्या खोलीत जाऊन विश्रांती घेऊ शकतोस. म्हणजे माझ्या बेडवर. तू तिथे झोपू शकतोस, जान्हवीने लाजत म्हणाली, आणि सिद्धार्थच्या डोळ्यात खट्याळ चमक दिसली. तुझ्या डोक्यात जे काही वेडेवाकडे चाललंय त्याचा तो अर्थ नाही आहे वेड्या, ती त्याच्याकडे डोळे फिरवत म्हणाली. मग तिने पाहिलं, त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली. तिच्या घशात कोरडेपणा आला. काही वेळापूर्वी झालेल्या घटनेच्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर चमकल्या. त्याचे मऊ ओठ तिच्या ओठांवर टेकलेले ते क्षण. तुला आधीच्या किसबद्दल विचार येतोय का? सिद्धार्थने विचारलं. तिच्या गालांवर लाली पसरली. पण का, कोण जाणे. ती त्याच्याकडून नजर वळवू शकली नाही, आणि नकळत तिने मान हलवली. मलाही. त्याचा घशाचा ठोका हलताना तिच्या नजरेतून सुटला नाही. तुला माहीत आहे का मी आत्ता काय करावंसं वाटतंय? त्याने विचारलं. काय? ती धाडसाने विचारत म्हणाली, जरी तिला थोडा अंदाज होता. तुला आवडेल की नाही माहीत नाही, पण मला खात्री आहे मला नक्कीच आवडेल. त्याचा कुजबुजणारा स्वर तिच्या अंगावर शहारे आणून गेला. तिने थेट त्याच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं. ट्राय मी. क्षणात त्याने तिला फिरवला आणि तिचा चेहरा आपल्या हातांनी अलगद धरला. तिने डोळे मिटले आणि त्याचे ओठ भुकेल्या आवेगाने तिच्या ओठांवर आदळले. आधी मागून मिठी मारणं पुरेसं नव्हतं का? आता तो तिच्या ओठांवर उत्कटतेने चुंबन घेत होता. तिच्या पाठीचा भाग स्वयंपाकघराच्या काउंटरला लागला. तिचा श्वास अडकला, कारण त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता, तर दुसरा हात तिच्या डोक्याला आधार देत होता. त्याची जीभ तिच्या तोंडात फिरताच तिच्या तोंडून एक हलका हुंकार निघाला, आणि तीही त्याला तितक्याच आवेशाने प्रतिसाद देऊ लागली. तिचे हात आपोआप त्याच्या मानेवर गेले. तो थोडासा दचकल्यासारखा झाला, पण तरीही चुंबन चालू ठेवत राहिला. दोघं स्वतःच्या दुनियेत हरवले होते. तोवर एकाने खाकरल्याचा आवाज झाला, आणि ते दोघं भानावर आले. जान्हवीचे डोळे विस्फारले. तिने आत्ताच त्याच्यासोबत मेकआउट केलं का? आणि त्याहूनही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे त्यांना पाहणारा राजेश होता. तिने हातांनी चेहरा झाकला, बोटांमधून डोकावून पाहिलं. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर ती खट्याळ स्मित. हा पोरगा मला चिडवतोय, ती मनात म्हणाली. तुमच्या रोमॅन्टिक सेशनमध्ये व्यत्यय आणायला मला आवडत नाही, पण तुला तुझं काहीतरी गॅसवर शिजत होतं ते तरी तपासावं लागेल, कारण मला काहीतरी जळल्याचा वास येतोय, राजेशने भुवया उंचावत हसत सांगितलं. अरे बापरे, जान्हवीला आठवलं. ती चीज सॉस बनवत होती. तिने घाईघाईने वळून गॅसकडे पाहिलं, पण पॉट होल्डर वापरायचं विसरली आणि थेट गरम पॅनला हात लावला. ती किंचाळली. क्षणात सिद्धार्थने गॅस बंद केला. तिचा हात धरून तिला सिंककडे नेलं. तो कोमट पाण्याखाली तिच्या हातावरून वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडा राग दिसत होता, पण का ते तिला कळेना. तरीही त्याच्या काळजीतूनच तिचं मन विरघळलं. सिद्धार्थ, पुढच्या वेळी तुझ्या गर्लफ्रेंडला एकटीला भेटायला येऊ देणं बरोबर नाही बहुतेक, राजेशने शांतता तोडली. आणि का बरं? सिद्धार्थने विचारलं, अजूनही तिचा हात तपासत. जान्हवीचे गाल लाल झाले होते. पहा, इथे आलोय अवघ्या तासाभरापासून, आणि तुम्ही दोघं सतत मेकआउट करतायत. हे थोडं भयानक आहे, राजेशने निर्विकार चेहऱ्याने सांगितलं. जान्हवीला लाजून रडावंसं वाटलं, पण सिद्धार्थ फक्त स्मित करत राजेशकडे पाहत होता. राजेश परत हॉलमध्ये गेला. मला तुझा तिटकारा आहे. तिने त्याच्या हातातून आपला हात सोडवला, पण त्याने लगेचच तिला मिठीत घेतलं. हसत हसत पुन्हा तिच्या पोटात फुलपाखरं उडू लागली. ती नाकारू शकत नव्हती. तिचं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं. तो आज दिवसभर तिच्याशी खूपच जवळीक साधत होता, आणि ते तिला घाबरवत होतं. तिला माहीत नव्हतं तो किती दिवस असं वागणार, आणि ती घाबरत होती की ती त्याच्या प्रेमात खोलवर पडेल, आणि जेव्हा तो थांबेल तेव्हा तिचं मन फार तुटेल. त्यांचं नातं नेमकं काय आहे हे स्पष्ट नव्हतं. पब्लिकमध्ये ते जणू ॲक्टिंग करत होते, पण एकटे असताना मात्र खरंच एकमेकांना चुंबन देत होते. पण तिला त्याच्याकडून त्याच्या भावना विचारायची भीती वाटत होती, कारण नकार मिळण्याची भीती तिच्या मनात घर करून बसली होती. जान्हवी, तू त्याच्यावर प्रेम करायला लागली आहेस, तिने मनातच म्हटलं. तिच्या ओठांवरून एक सुस्कारा निघाला. तू शेवटपर्यंत हे सांभाळू शकशील का जान्हवी? मी घाबरणार नाही. मी करू शकते हे. फायटिंग. आरशासमोर बसून स्वतःशीच बोलत असलेल्या तन्वीचा आवाज ऐकून जान्हवीच्या ओठांवर हसू उमटलं. मेकअप आर्टिस्ट तन्वीचा मेकअप रिटच करत होती. तू खरंच खूप गोड आहेस, जान्हवी म्हणाली, आणि नेहमीप्रमाणे तन्वीने फक्त हसून उत्तर दिलं.
तू पण खूप गोड आहेस, तन्वीने ओठ पिचकत म्हणाली. अगं तन्वी, या गोड गुलाबी चेहऱ्यांच्या एक्सप्रेशनना थांबव जरा, मीराने रूमच्या कोपऱ्यातून म्हणाली. जान्हवी हसली, कारण तन्वी अजूनही ओठांवर वेडे हावभाव करत होती. तर मीराने फक्त डोळे फिरवले आणि हसत फोन काढला. हा त्यांचा पहिलाच अवॉर्ड नाईट होती आणि सगळ्यांच्या मनात थोडी भीती होती. जान्हवीने खोलीत नजर फिरवली. सुमेधा त्यांच्या मॅनेजरपैकी एकाशी बोलत होती. ती रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसली, कारण अजून त्यांच्या सीटवर जाण्याची वेळ नव्हती. अवॉर्ड शोला अजून सुरुवातच झाली नव्हती. मेकअप आर्टिस्टने तन्वीसमोर असंतोषाने सुस्कारा टाकल्यावर जान्हवीच्या ओठांवर पुन्हा हसू आलं, कारण तन्वी नेहमीप्रमाणे तिची मस्करी करत होती. ही मुलगी अजूनही लहानच आहे, ती मनात म्हणाली. इतक्यात पर्समध्ये ठेवलेला तिचा फोन व्हायब्रेट झाला. शोला अजून वेळ असल्याने तिने फोन काढून पाहिलं. सेरीम, कुठे आहेस? जान्हवीने भुवया उंचावल्या. त्याला माहीत नव्हतं का की ती आज अवॉर्ड शोला आहे, पण तिच्या ओठांवर हसू उमटलं. तिला आठवलं शेवटच्या वेळी सिद्धार्थ आणि त्याचा ग्रुप त्यांच्या डॉर्ममध्ये आले होते, तेव्हा त्याने तिचा फोन घेऊन स्वतःचं नाव माय सेरी म्हणून बदलून टाकलं होतं. त्याआधी तिने त्याचं नाव जर्क म्हणून सेव्ह केलं होतं आणि ते पाहून त्याने तिला एक कटाक्ष टाकला होता. मनीष आणि आकाशने हे पाहिलं होतं आणि त्यांनी तर उगाच चिडवत राहायचं ठरवलं. तो दिवसभर थोडा जास्तच चिकट वागत होता आणि त्याच्या मेंबर्ससह तिचे मेंबर्सही पटकन एकमेकांसोबत मिसळले होते. तिला चाहत्यांनी केलेली एक गंमत आठवली. ते म्हणाले होते की सुमेधा आणि आकाश दोघंही विचित्रपणाच्या लेवलवर सारखे आहेत, पण तिला खात्री होती की आकाशला हे ऐकायला आवडत नाही. सिद्धार्थ आणि त्याचे मित्र गेल्यावर तिच्या ग्रुपच्या मुलींनी तिच्या प्रश्नांचा भडीमार केला. काहींना तिने मनापासून उत्तर दिलं, तर काहींना चुकवलं. कारण खरं म्हणजे ती आणि सिद्धार्थ फार वेळ एकत्र नसत आणि जेव्हा असत तेव्हा त्यांचं भांडण व्हायचं, म्हणून सांगायला जास्त किस्से नव्हतेच. तिने तरीही उत्तर द्यायचं ठरवलं. मी ड्रेसिंग रूममध्ये आहे. का? काही मिनिटातच रिप्लाय आला आणि तिच्या ओठांवर मोठं हसू पसरलं. मायसेती म्हणता. काही नाही, माझ्या गर्लफ्रेंड कुठे आहे हे जाणून घेणं वाईट आहे का? आजवर ती त्याच्या या गोड वागणुकीला सरावलेली नव्हती. हा फक्त अभिनय आहे की तो खरोखर असा आहे तिला समजत नव्हतं. तिच्या गालांवर लाली आली. त्यांच्या शेवटच्या मेकआउट सेशनची आठवण झाली. याचा त्याच्यासाठी काही अर्थ असेल ना? कारण माझ्यासाठी आहे, पण तिने त्याला काही विचारलं नाही. त्याच्याच खेळात सामील होण्याचं ठरवलं. ठीक आहे, समजलं. मग माझा बॉयफ्रेंड कुठे आहे? मेसेज पाठवल्यावर तिच्या ओठांवर एक हलकं हसू आलं. अजून 1 मिनिटही झाला नव्हता त्याचं उत्तर झटपट आलं. सिद्धार्थ म्हणतो, ड्रेसिंग रूमकडे चाललोय. आकाश सुमेधाबद्दल विचारत होता. त्याला वाटतंय तिने त्याच्या विचित्रपणाला मागे टाकू नये, म्हणून काहीतरी करायला हवं. हां, हे खूप प्रोडक्टिव्ह आहे, पण सुमेधाला हरवणं थोडं अवघड आहे, हे मी नक्की सांगते, तिने उत्तर दिलं. मायसेती म्हणजे सिद्धार्थ म्हणतो, ठीक आहे. काय करतेस? मी तुझ्याशी मॅसेजवर बोलते. तो म्हणतो, अरे वा, मी फ्लॅटर्ड आहे. आता मला खूप इम्पॉर्टंट वाटतंय. माझी गर्लफ्रेंड किती स्वीट आहे. हा पोरगा खरंच चिडवतो, ती मनात म्हणाली आणि फोनच्या कीबोर्डवर बोटं ठेवत स्मित केलं. ही गोष्ट जान्हवीच्या भावनांनी भारलेली होती. जान्हवी मोबाईलवर मेसेज टाईप करत होती. नक्कीच आहे. स्वतःला भाग्यवान समज, कारण तू स्वतःला माझा बॉयफ्रेंड म्हणू शकतोस. खरं सांगायचं तर मलाही स्वतःसोबत डेट करायला आवडेल. तिचा सिद्धार्थ देवधरने लगेच रिप्लाय केला. राजेशने तुझा मेसेज वाचला आणि तो म्हणाला की तू थोडी वेगळी आहेस, पण मला काही फरक पडत नाही. फक्त ही वेगळेपणाची गोष्ट माझ्यासाठीच असली पाहिजे. आणि मी तुला सांगितलं का की मला तुझी आठवण येते? त्याचा हा मेसेज वाचून जान्हवी थोडी दचकल्यासारखी झाली, पण चेहऱ्यावरचे हसू थांबवता आलं नाही. नाही, तिने मेसेज केला. सिद्धार्थने लगेच लिहिलं, तर मग मला तुझी आठवण येते बाळा, आणि आजच्या तुझ्या परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा. आम्ही तुझ्यासाठी चिअर करू. बाळा हा शब्द वाचताच तिचं हृदय जोरजोराने धडकू लागलं. मनात एक छोटासा आशेचा किरण जागा झाला. कदाचित ही सुरुवात कधीतरी अशा नात्यात बदलेल जे तिचं हृदय मोडणार नाही. तिला कळे ना की हे नर्वसनेसमुळे आहे की खरंच पोटात फुलपाखरं उडत आहेत. ती ओठांवर चावून हसू दाबत होती. अरे वा, धन्यवाद. मला पण तुझी आठवण येते बाळा. तेवढ्यात कोणीतरी तिच्या शेजारी बसलं. ती वर पाहते तर सुमेधा. कोणाला मेसेज करतेस? तुझ्या बॉयफ्रेंडला? सुमेधाने भुवया उंचावत हळू आवाजात विचारलं. जान्हवीच्या गालांवर लाली आली. का? ती निरागसपणे विचारते. कारण तू मोबाईलकडे बघून एखाद्या प्रेमात बुडालेल्या मुलीसारखी हसते आहेस. जरा सांभाळून हां, लोक लक्षात घेतील. आणि हो, सांगू का, तू सध्या चमकत चालली आहेस. सुमेधाने खट्याळ हसू देत सांगितलं आणि तन्वीकडे चालत निघून गेली. जान्हवीने चेहरा झाकून घेतला. खरंच मी तशी दिसते का? तिच्या मनात आलं आणि मग तिचा विचार पुन्हा सिद्धार्थकडे गेला. तिचा हात आपोआप छातीवर गेला.
फक्त त्याचा चेहरा पाहण्याच्या कल्पनेनेच तिचं हृदय वेडं होऊ लागलं. हे चांगलंच आहे की वाईट माहीत नाही, पण यामुळे माझा परफॉर्मन्स बिघडेल की काय? ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात फोनवर पुन्हा मेसेज आला. लवकरच भेटू. तुझा बाळा आज मिठी न घेता घरी जाणार नाही. हा मेसेज वाचून ती जवळजवळ फोन हातातून सोडणार होती. उत्तर द्यावं का नाही याचा विचार करत असतानाच त्यांचा मॅनेजर आला. अवॉर्ड शो सुरू होतोय. रेड कार्पेटसाठी तयार व्हा. चला सुरू करूया. सगळ्या मुली एकत्र आल्या आणि एकमेकींना मिठी मारली. हीच ती वेळ. रेड कार्पेट संपल्यानंतर त्या आयडॉलसाठी ठेवलेल्या भागात बसल्या आणि तिची नजर त्याच्यावर गेली. सिद्धार्थ देवधर. नेहमीसारखाच तो करिश्माई, देखणा आणि इतका आकर्षक दिसत होता की तो माझा आहे असं उघडपणे सांगावंसं वाटलं. पण लगेच तिने स्वतःला सावरलं. तिचं लक्ष त्याच्यावर खिळलेलं पाहून तोही तिला पाहत बसला. ती दचकली आणि पटकन नजर दुसरीकडे वळवली. शेजारी बसलेली मीरा हसत होती. आपली लहान जान्हवी तिच्या बॉयफ्रेंडकडे बघताना पकडली गेली. मीरा चिडवत म्हणाली. तन्वी आणि सुमेधानेही ते ऐकलं आणि खिदळल्या. तिच्या गालांवर पुन्हा लालसरपणा आला. परफॉर्मन्ससाठी उठण्याआधीच तिची नजर एका दृश्यावर पडली. सिद्धार्थ एका मुलीशी बोलत होता, सॅली नावाची. ते दोघं जवळजवळ शेजारी बसले होते आणि सर्वात जास्त कटकणारं म्हणजे सिद्धार्थ सतत हसत होता. तिच्या बोलण्याचा आनंद घेत होता. काही फॅन्सनी हे बघून ओरडायला सुरुवात केली. तिच्या छातीत जणू काटा रुतला. गालांवरचा भाव लपवण्यासाठी तिने आतून ओठ चावले. मीराने तिच्याकडे काळजीने पाहिलं, पण तिने हसू देऊन मी ठीक आहे असं दाखवलं. आनंदाच्या खुर्चीजवळ सावली बसली होती, म्हणजेच एका बाजूला सिद्धार्थ, दुसऱ्या बाजूला ती मुलगी. आणि हो, फॅन्सनी याची नोंद घेतली, कारण काही दिवसांपूर्वी यांचं नाव डेटिंग स्कॅन्डलमध्ये जोडण्यात आलं होतं. तिचा राग आता उफाळून येत होता. मला आठवतोयस म्हणे. तुझा चेहरा बघ. ती नजरेत राग घेऊन दुसरीकडे पाहू लागली. असो जान्हवी, तू स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या परफॉर्मन्ससाठी तुला त्याची गरज नाही. त्यानंतर जान्हवीच्या घरी. मावशी, मामा मला भेटायला येणार का? मला त्यांची खूप आठवण येते. छोट्या जियाने ओठ पुढे काढत विचारलं. जान्हवी समोर बसलेली जिया थोडीशी संकोचली. जान्हवी आता गोव्यावरून आपल्या घरी परत आली होती. त्यांच्या कंपनीने सणांच्या सुट्ट्या कुटुंबासोबत घालवायला दिल्या होत्या, कारण यावर्षी त्या सुरम्या पुरस्कार सोहळ्याला हजर राहणार नव्हत्या. नुकतेच लुना आणि गोल्डन पुरस्कार पार पडले होते, त्यामुळे हा वेळ विश्रांतीसाठी योग्य होता. काही दिवसांनी त्या पुन्हा 24वा स्टार म्युझिक अवॉर्डसाठी रियाजला लागणार होत्या. माझ्या भेटीने आनंद नाही का झाला? ती झोपाळ्यावर बसून जियाला गोडपणे म्हणाले. पण मनात थोडं दुखलं होतं. असं वाटत होतं की जियाला सिद्धार्थ देवधर जास्त आवडतो. जणू ती स्वतःच्या मावशीपेक्षा त्याला जास्त जवळची आहे. आनंद झाला आहे, पण मला त्यांचीही आठवण येते, जिया म्हणाली. अगं जिया, हट्ट सोड. तुझी मावशी दूरहून खास तुला भेटायला आली आहे. असं का वागत आहेस? तिच्या आईने थोडं नाराज होऊन सांगितलं. जियाच्या डोळ्यात पाणी दाटताना पाहून जान्हवीच्या मनाला चटका बसला. ठीक आहे, मी काही नाही म्हणत, ती बहिणीला म्हणाली आणि ती जियाकडे हसून पाहिलं. सॉरी मावशी, जिया म्हणाली आणि घट्ट मिठी मारली. अगं काही नाही. तुला माहीत आहे ना तुझी मावशी तुझ्यावर किती प्रेम करते? जान्हवीने विचारलं आणि जियाने पुन्हा तिला मिठी मारली. थोड्या वेळाने जिया घरात धावत गेली, बाबांना हाक मारत. जान्हवी, मी निघते. स्वयंपाकघरासाठी काही सामान आणायचं आहे. येणार का माझ्यासोबत? बहिणीने विचारलं. नको, मी इथेच राहते. थोड्या वेळाने घाटाजवळ जाईन, जान्हवीने सांगितलं. बहिणीने संशयाने तिच्याकडे पाहिलं. सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. फक्त इथे येऊन मला जुन्या आठवणी खूप येत आहेत, जान्हवीने गोड हसू देत सांगितलं. काही वेळाने बहीण कारने निघून गेली. जान्हवी उठली आणि एकटीच सरोवराच्या घाटाकडे निघाली. तो भाग शांत होता आणि तिथे बसून सूर्यास्त पाहायला तिला नेहमी आवडायचं. संध्याकाळी जवळपास 6 वाजत आले होते. घाटावर पोहोचून ती काही पावलं पुढे गेली. सूर्यास्त होत होता आणि समोरचा आकाश केशरी गुलाबी रंगांनी भरलं होतं. तिने हात पसरवून थंड वाऱ्याची झुळूक अनुभवली. खोल श्वास घेत तिने डोळे मिटले. इथे ती नेहमी येत असे जेव्हा तिला एकटीने काही विचार करायचा असे. आज मनात खूप गोष्टी होत्या, त्यापैकी एक म्हणजे सिद्धार्थ देवधर. तिचे डोळे पाणावले. देवा सिद्धार्थ, तू नक्की काय करतो आहेस? ती मनात म्हणाली. कधीकधी तिला स्वतःवरच राग येत होता, कारण इतक्या छोट्या गोष्टींवरही तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. आता तर कित्येक आठवडे झाले तिने ना त्याला भेटलं ना बोललं. गटातील मुलींनी लक्षातही घेतलं होतं की ती त्याचे फोन टाळत होती. कार्यक्रमांमध्येही ती मुद्दाम त्याच्यापासून दूर राहत होती. तिच्या मनात अस्वस्थता होती. तिला आधीच माहीत होतं आपण डेट करत असल्याचं नाटक करणं धोकादायक आहे. पहिल्यांदा भेटल्यावर तो जरी थोडा उर्मट वागला असला तरी ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. पण तिने स्वतःला समजावलं होतं की आपण फक्त कागदावरच लग्न केलेलं आहे, लवकरच वेगळं होऊ. पण हे सगळं नाटक सुरू झालं आणि सगळं बदललं. आता ती स्वतःला थांबवू शकत नव्हती. हे कुठलं तरी चित्रपट किंवा मालिकेसारखं नाही.
जिथे प्रसिद्ध मुलगा शेवटी मुलीवर प्रेम करतो. कदाचित मी या कथेतली नायिकाही नाही, कदाचित खलनायिकाच असेन. तो खऱ्या जिच्यावर प्रेम करतो तिच्यासोबत राहू शकत नाही, कारण तो माझ्याशी लग्न केलेलं आहे. ती घाटाच्या टोकावर जाऊन बसली. समोर पसरलेल्या क्षितिजाकडे पाहत तिच्या गालावर शांतपणे अश्रू वाहू लागले. तिच्याकडे कोणीही नव्हतं ज्याच्याशी ती हे सगळं बोलू शकली असती. कुटुंबाला सांगितलं तर वाद होईल, बाबांना कळालं तर ते नक्की काहीतरी करतील. तिच्या मनात एक जडपणा होता. सिद्धार्थ जेव्हा तिच्यासोबत गोड वागत असे ते क्षण ती मनापासून जपत होती. पण आता परिस्थिती अशी झाली होती की तिला त्याच्यावर फक्त क्रश नव्हता, ती खरंच त्याच्यावर प्रेम करू लागली होती. आता तो तिच्या हृदयात खास जागा घेऊन बसला होता. आणि ही सगळी जवळीक फक्त खोट्या नात्यामुळे आहे ही गोष्ट तिला आतून पोखरत होती. उद्या त्याने मला सांगितलं की आता नाटक थांबव आणि पूर्वीसारखं वागू तर. जान्हवी एकटीच तिथे बसली होती, डोळ्यात पाणी दाटून आलेले. तिच्या मनात फक्त एकच विचार घोळत होता, जर खरंच आमचं नातं संपलं, घटस्फोट झाला आणि सगळं विसरून गेलो तर. तिला माहीत होतं की ती काही मागणी करू शकत नाही, पण मनातील वेदना इतकी तीव्र होती की तिला रडणं थांबवणं अशक्य झालं. उद्याची भीती तिच्या छातीत घर करून बसली होती. आजचा क्षण जगायचा होता, पण मन त्यात नव्हतं. तिने सिद्धार्थला सॅली नावाच्या मुलीशी हसत खिदळत बोलताना पाहिलं आणि तिचं मन खिन्न झालं. माझं स्थान नेमकं आहे तरी कुठे, हा प्रश्न तिच्या मनात वारंवार घुमत होता. तिने चेहरा झाकून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. ही भावना माझ्यावर हुकूमत करू नये, तिने स्वतःलाच सांगितलं. आपण खरंच एकत्र का राहू शकत नाही, ती हळूच पुटपुटली. तुला राहायचं आहे का? अचानक मागून आलेल्या आवाजाने ती दचकल्यासारखी झाली. समोर सिद्धार्थ देवधर उभा होता. पांढरा बटन लावलेला शर्ट, काळ्या फिटिंग जीन्स आणि वाऱ्यामुळे विस्कटलेले केस. तो नेहमीसारखाच देखणा दिसत होता. जान्हवी पटकन उभी राहिली. तू इथे काय करतोयस? तिचा आवाज किंचित कापरा झाला. मनात त्याला मिठी मारण्याची तीव्र इच्छा होती, पण तिला खात्री नव्हती की तिला त्याचा अधिकार आहे की नाही. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली. तो हळूहळू तिच्याकडे चालत आला. जान्हवीचं हृदय जोराने धडधडू लागलं. पोटात गारवा आणि हातपाय गोठल्यासारखं वाटलं, म्हणून ती खाली पाहू लागली. तो थांबला आणि तिच्या हनवटीला हात लावून तिचा चेहरा वर केला. का रडतेस? त्याने हलक्या आवाजात विचारलं आणि तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. त्याचा हात त्वचेला लागताच जान्हवी हलकीशी दचकली. काही नाही, ती फक्त मान हलवत म्हणाली. सिद्धार्थ, असं वागू नकोस. मला अजून जास्त तुझ्यावर प्रेम करायला लावशील. थोड्या वेळाने त्याने दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरला. जान्हवी, अजूनही माझ्यावर रागावली आहेस का? मी शपथ घेतो, माझं सॅलीसोबत काहीही नाही. जान्हवी त्याच्या या स्पष्टीकरणाने थोडी थबकली. तुला मला काही सांगायची गरज नाही. तुझं आयुष्य आहे, तुला हवं तसं कोणाशीही मैत्री कर, ती ओठ सावत म्हणाली. मन मात्र ओरडत होतं. नको, मला नको आहे की तू कोणाशीही जवळीक साधावी. मला फक्त तू हवा आहेस. काय बोलतेस? तुला त्रास झाला म्हणून तर सांगतोय. आणि तू माझी पत्नी आहेस, तुला माहीत असलं पाहिजे. त्याच्या शब्दांनी जान्हवीच्या मनात वेदना जागा झाल्या. हो, मी त्याची पत्नी आहे, पण ही लग्नाची कहाणी आपसातल्याच संमतीनेच सुरू झाली नव्हती. पण तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं आणि तुला मी आवडतही नाही. तर मला कळेलच जर तुला कोणी दुसरी आवडली तर, ती हळू आवाजात म्हणाली. सिद्धार्थच्या ओठांवर हलकीशी हसू उमटलं. त्याच्या देखण्या चेहऱ्याकडे पाहून ती क्षणभर मंत्रमुग्ध झाली. आणि मग अचानक त्याने तिच्या ओठांवर एक हलकीशी चुंबन दिलं. तिचे गाल लालबुंद झाले. तिने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हात अजूनही तिच्या चेहऱ्यावर होते. काय करतोयस? ती संकोचून विचारते. माझी बायको इतकी गोड का आहे? तो हसून म्हणाला. थांब, तुला नाटक करण्याची गरज नाही. आपल्या दोघांच्या ग्रुपचे सदस्य इथे नाहीत म्हणून असं वागत आहेस, ती म्हणाली. पण मनात एक वेदना साचली. इतक्यात त्याने तिला घट्ट मिठी मारली. जान्हवी, त्याचा आवाज हळूसा होता. तिनेही डोळे मिटून त्याला मिठी मारली. दोघं हलकेच झुलू लागले. माझ्याबद्दल कोणा दुसऱ्याचा विचार करणं थांबव. आतापासून फक्त तूच आहेस, समजलं? त्याने कानाशी सांगितलं. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. सिद्धार्थ, असं करू नकोस. माझं मन वेडं होतंय, ती म्हणाली. तो तिला थोडा दूर करून तिच्या डोळ्यात पाहू लागला. मी मजाक करत नाही, वेडेपणा करतेस. मला खरंच तू आवडतेस आता, म्हणून रडणं थांबव. मला माझं बाळ रडताना बघायला आवडत नाही. पण उलट ती अजून जोरात रडू लागली. जान्हवी, तो तिच्या प्रतिक्रियेवर हसत म्हणाला. थांब ग प्लीज. त्याने तिचे अश्रू पुसले आणि पुन्हा मिठी मारली. मला तुझी खूप आठवण आली होती, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. जान्हवीच्या मनात एक नवा भाव उमटला. कदाचित आता ते खरंच एकत्र आहेत. तू आलास हे आम्हाला आधी का नाही सांगितलं? आईने विचारताच तिने सिद्धार्थला मिठी मारली. ते दोघे तलावाच्या घाटावरून परत आले होते. त्यांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट गुंफलेले होते. दूरवरून बहिणीने भुया हलवून इशारा केला.
तेव्हा जान्हवीला चेहरा लाल झाल्यासारखा वाटला. तिने हात सोडवायचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थने हात अजून घट्ट पकडला. माझ्या बायकोला सरप्राईज द्यायचं होतं आई. गेल्या काही दिवसांपासून ती थोडी माझ्यावर नाराज होती म्हणून. त्याने हसत तिच्याकडे पाहिलं. अगदी उघडपणे फ्लर्ट करत होता तो. तिचा चेहरा आधीच पुरेसा लाल झाला होता आणि आता आईबाबांनी भुवया उंचावून पाहिलं. तुमचं काहीतरी पती-पत्नीचं भांडण झालं होतं का? बाबांनी हसत विचारलं. ते सगळं नॉर्मल असतं. बोलून घेतलं की होतं. जोपर्यंत तुमच्यापैकी कुणी फसवत नसेल तोपर्यंत ठीक आहे. मग त्यांनी गंभीर नजरेने सिद्धार्थकडे पाहिलं. नाही ना असं काही? नाही बाबा, फक्त थोडासा गैरसमज झाला होता. पण आता सगळं ठीक आहे. बरोबर ना जानू? सिद्धार्थने तिच्याकडे पाहिलं. हे काय चाललंय सिद्धार्थ? ती मनात म्हणाली, पण तो फक्त हसत राहिला. काही सिरियस नाही बाबा, आम्ही बोलून घेतलं आहे, ती डोकं खाली घालून म्हणाली. तिला तिच्या आईवडिलांशी नातेसंबंधाबद्दल बोलायला कधीच सोपं वाटत नव्हतं. त्यात सिद्धार्थ हा तिच्या आयुष्यातील पहिला सर्व काही होता. सगळ्यात वेगळं म्हणजे तो आधी तिचा नवरा झाला आणि नंतर तिचा प्रियकर. अगदी किती क्यूट दिसता तुम्ही दोघं, बहिणीने हसत म्हटलं. जान्हवीने चेहऱ्यावर नाराजी आणली. बहिणीला तिच्या प्रेम जीवनावर हसताना बघणं हे तिला अजिबात आवडत नव्हतं. तुम्ही दोघं आधी जियासोबत खेळा. ती खूप दिवसांपासून काकांना बघायला उत्सुक आहे, आईने सांगितलं. जान्हवीला आठवलं की आता जियाला तिच्यापेक्षा सिद्धार्थ जास्त आवडतो. त्यामुळे तिने जोरात हात सोडवला. काय झालं? सिद्धार्थने भुवया उंचावत विचारलं. माझी लाडकी जिया मला सोडून तुझ्यावर जास्त प्रेम करते म्हणून, ती ओठ पाडून म्हणाली. सिद्धार्थने हसत तिचे गाल चिमटले. ओ थांब ना. तिने त्याचा हात दूर केला आणि ते दोघं हॉलमध्ये गेले. जिया आणि त्याच्या वडिलांची वाट पाहायला. सिद्धार्थने तिला बाजूने मिठी मारली आणि तिच्या अंगावर शहारे आले. त्याची जवळीक तिला गोंधळून टाकत होती. हे चांगलं की वाईट हे तिला समजत नव्हतं. दोघं सोफ्यावर बसले. त्याचा हात अजूनही तिच्या कमरेभोवती होता. जरा जास्तच चिकटपणा करतोयस तू, ती म्हणाली आणि त्याचा हात दूर करण्याचा प्रयत्न केला. तिला अजूनही अशा स्पर्शाची सवय नव्हती आणि या सगळ्या भावनांनी ती कधीही बेशुद्ध पडेल असं वाटत होतं. पण ती त्यालाही सांगू शकत नव्हती. मला नाही करायचंय दूर, तो गोळपणे म्हणाला आणि तिला अजून जवळ ओढलं. ती बाजूने बसलेली असल्याने तिचं डोकं त्याच्या छातीवर आलं. असंच राहूया, त्याने हळूच कुजबुजलं आणि तिच्या अंगावरून पुन्हा शहारे गेले. सिद्धार्थ, ती हळूच म्हणाली. तुला माहिती आहे, मला तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला किती आवडतं. तिच्या गालांवर पुन्हा लाली पसरली. तू परत कधी जाणार आहेस? तिने विचारलं. मनात थोडी भीती. ही अचानक आलेली खुशी लगेच निघून जाईल का? बहुतेक परवा, त्याने थोडा अनिश्चित आवाजात उत्तर दिलं. तिने भुवया उंचावल्या आणि त्याला हलकंसं दूर ढकलून त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या नजरेतलं हसू तिला पुन्हा भुरळ घालत होतं. पण तिला अजून काही विचारायचं होतं. सिद्धार्थ, ती म्हणाली. तो थोडा तणावात म्हणाला. तुझ्या मॅनेजरला किंवा कुणाला माहिती आहे का की तू इथे आला आहेस? तो मान मागे खाचवताना बघून तिने मोठ्याने श्वास घेतला. अरे, तुला काही शहाणपण आहे का? ती डोळे मोठे करून म्हणाली. सिद्धार्थ म्हणाला. अगं रिलॅक्स, माझे सगळे मित्र माझ्या बाजूने आहेत. ते नक्की माझं कव्हर करतील आणि पुढचे काही दिवस आपले कुठलेही कार्यक्रम नाहीत. तो कितीही आत्मविश्वासाने बोलत असला तरी जान्हवीच्या मनातील चिंता कमी होत नव्हती. असं केल्यामुळे तो अडचणीत येऊ शकतो, ती विचार करत होती. तुला माहिती आहे ना, तुझ्या मॅनेजरला किंवा बॉसला हे कळालं तर तुझं काम तमाम आहे, तिने थोडं रागात विचारलं. तो फक्त खालील ओठ चावून उत्तर देत होता. तू माझे फोन उचलत नव्हतीस, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, तो म्हणाला. जान्हवीच्या तोंडून एका नाराजीचा आवाज निघाला. एक काम करशील, तुझ्या मॅनेजरला आता फोन करून सांग, म्हणजे निदान आपण शांत झोपू शकू, ती ओठ पाडून म्हणाली. तिला खात्री करून घ्यायचं होतं की सिद्धार्थ फक्त तिला भेटायला आल्यामुळे अडचणीत येणार नाही. तरीही तिच्या मनात एक वेगळीच गोड भावना आली की तो तिला भेटायला इतक्या लांबून आला. ठीक आहे, थोड्या वेळाने फोन करतो, चालेल? शेवटी त्याने मान्य केलं. जान्हवीने फक्त मान हलवली. नकळत तिचे हात त्याच्या भोवती घट्ट गुंडाळले गेले. तिचं हृदय एवढं जोरात धडधडत होतं की स्वयंपाकघरात असलेल्या आईवडिलांनाही ऐकू येईल असं वाटत होतं. माझी खूप आठवण आली. सिद्धार्थने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. देवा, हा किती गोड आहे, ती विचार करत होती. सिद्धार्थ, तिने त्याचं नाव घेतलं. काय ग जानू? त्याच्या उत्तरावर तिने खाली लोट चावला. मलाही तुझी खूप आठवण आली, तिने हलक्या आवाजात कबूल केलं. थोड्याच वेळात तो हलकेच हसला आणि तिच्या भोवतीचे हात अजून घट्ट करत थोडंसं तिला हलवत राहिला. माझी जान किती क्यूट आहे, पण बघ, जरा जास्त गोड दिसू नको इतरांसमोर, मला प्रचंड जडते, त्याने हळूच कुजबुजत म्हटलं. उद्या मला इकडे फिरवून आणशील का? आपल्या लग्नाच्या वेळेही मला इथलं नीट बघायला मिळालं नव्हतं. जान्हवीच्या अंगावरून पुन्हा शहारे गेले. हो ना, तो माझा नवरा आहे,
ती मनात म्हणाली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे सगळं खरं आहे. लग्न झालं होतं हे तिला ठाऊक होतं, पण खरा प्रेमसंबंध कसा भासतो हे वेगळंच. तिचं मन जणू आकाशात तरंगत होतं. आपण तिकडे परत गेलो की काय होईल? आपण एकमेकांना भेटू शकू का? तिने भीतीने विचारलं. अशा गोष्टीबद्दल ती आधी कधीच विचार करत नव्हती. जास्त विचार करू नको जानू. मी तुला भेटायला नक्की काहीतरी मार्ग काढेन, त्याने तिच्या डोक्यावर हलकं चुंबन देत सांगितलं. असं दररोज असेल तर मला पुन्हा गोव्याला जायचं नाही वाटणार, ती मनोमन म्हणाली. प्रॉमिस? हो प्रिन्सेस, प्रॉमिस. तेवढ्यात उजव्या बाजूने कुणीतरी किंचाळल्याचा आवाज आला. जिया? काका? ती धावत येत होती. सिद्धार्थने हसतच जान्हवीला सोडलं, कारण त्याला माहीत होतं पुढचा जोराचा धक्का कुठून येणार आहे. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.